नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग मॅथ्स 1 या सब्जेक्टमधील पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिकमध्ये विचारलं जाणारं युलर्स थेरमचं पुढचं एक्झाम्पल असं आहे. इफ यू इज इक्वल टू सेक इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय डिवाइड बाय रूट एक्स प्लस रूट वाय देन प्रूव्ह दॅट एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू -1 डिवाइड बाय 4 कॉट यू ब्रॅकेटमध्ये 3 प्लस कॉट स्क्वेअर यू. आता सगळ्यात पहिली सुरुवात यामध्ये आपण काय करतो, त्याचे गिवन दिलेले आहे आपल्याला यू इज इक्वल टू सेक इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय डिवाइड बाय रूट एक्स प्लस रूट वाय हे आहे तसं घेणार. यामध्ये सगळ्यात पहिला आपण काय करतो, राइट साइडचा जो सेक इन्व्हर्स आहे तो आपण लेफ्ट साइडला घेतो. हा जर राइट साइडचा सेक इन्व्हर्स लेफ्ट साइडला गेला तर आपल्याला काय मिळणार याचं फक्त सेक, बरोबर. मग या ठिकाणी घ्यायचं सेक, हा लेफ्ट साइडचा यू आहे तसा इज इक्वल टू ब्रॅकेटमधील एक्स प्लस वाय डिवाइड बाय रूट एक्स प्लस रूट वाय हे आहे तसं येणार. यानंतर आपण काय करतो, न्यूमरेटर मधला हा फक्त जो एक्स आहे पहिला, तो एक्स फक्त आपण कॉमन घेतो न्यूमरेटर मधून आणि डिनॉमिनेटर मधून हे जे रूट एक्स आहे त्याला सुद्धा आपण कॉमन घेतो. मग काय मिळून जाईल, सेक यू इज इक्वल टू, आता जर इथला आपण एक्स कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये आता या ठिकाणचा एक्स कॉमन गेलेला आहे म्हणजे फक्त 1 शिल्लक राहील प्लस आता वाय मधून सुद्धा एक्स कॉमन गेलेला आहे मग या ठिकाणी वाय डिवाइड बाय एक्स असं शिल्लक राहील. टोटल डिवाइड बाय डिवाइड मधून रूट एक्स याला आपण कॉमन घेतलेलं आहे. तर हा पहिला रूट एक्स कॉमन गेला या ठिकाणी काय नाही म्हणजे 1 शिल्लक राहील. रूट वाय मधून सुद्धा रूट एक्स कॉमन गेलेला आहे म्हणजे हे रूट वाय डिवाइड बाय रूट एक्स हे असं शिल्लक राहते. आता यानंतर आपण त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय मिळणार हे आपल्याला, सेक यू आहे तसं हे जे वरचं नुसतं एक्स आहे बघा, डिवाइड मध्ये रूट एक्स असल्यामुळं न्यूमरेटरच्या नुसत्या एक्सला आपण रूट एक्स इंटू रूट एक्स हे असं लिहू शकतो, बरोबर. डिवाइड मधला रूट एक्स आहे तसा आणि ब्रॅकेट मधली जी आता व्हॅल्यू आहे 1 प्लस वाय डिवाइड बाय एक्स आणि डिवाइड मध्ये 1 प्लस रूट वाय डिवाइड बाय रूट एक्स याला आपण डायरेक्टली एफ ऑफ वाय डिवाइड बाय एक्स असंही लिहू शकतो. आता या ठिकाणचा रूट एक्स आणि रूट एक्स हे झालं कॅन्सल. याला जर आता सिम्प्लिफाय करून लिहिलं तर काय मिळणार, सेक यू आहे तसं इज इक्वल टू हा वाला एक्स आहे तसा. आता या रूट साइनच्या ऐवजी आपण एक्सच्या पॉवरमध्ये 1 डिवाइड बाय 2 हे असं घेऊ शकतोय, बरोबर. आणि हे पुढचं एफ ऑफ वाय डिवाइड बाय एक्स हे आहे तसं मिळणार. आता या इक्वेशन मधनं बघा आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळत आहेत. 2 व्हॅल्यूज कोणत्या, तर लेफ्ट साइडला जे सेक यू आहे याला आपण घेतो एफ ऑफ यू म्हणजे हे झालं आपलं पहिलं फंक्शन सेक यू, बरोबर. ही झाली पहिली व्हॅल्यू आणि इथं एक्सची जी पॉवर आहे याला आपण घेतो स्मॉल एन, मग याला घेतात तसं स्मॉल एन इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2. यानंतर आपण इल्युर्स थेरमचा पहिला फॉर्म्युला यूज करतो. मग तो कोणता आहे, तर या ठिकाणी सगळ्यात पहिलं लिहून घ्यायचं की बाय युजिंग इल्युर्स थेरम आणि याचा पहिला फॉर्म्युला असा आहे, एक्स डॅबा यू वाय डॅबा एक्स प्लस वाय डॅबा यू वाय डॅबा वाय इज इक्वल टू स्मॉल एन एफ ऑफ यू डिवाइड बाय एफ डॅश यू असा फॉर्म्युला आहे. स्मॉल एन ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, एफ ऑफ यू ची पण आपल्याकडे व्हॅल्यू आहे सेक यू आणि डिवाइड मध्ये एफ डॅश यू म्हणजे त्याचंच डेरिव्हेटिव्ह. जर आपण जर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या, स्मॉल एन आहे 1 डिवाइड बाय 2 ते घेतलं, एफ ऑफ यू म्हणजे या ठिकाणी मिळणार सेक यू टोटल डिवाइड बाय एफ डॅश यू आहे म्हणजेच त्या सेक यूचं डेरिव्हेटिव्ह. तर आता सेक यूचं डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, तुम्हाला माहिती आहे याचं सेक यूचं मिळणार सेक यू इंटू टॅन यू, बरोबर. आता हा डिवाइड मधला सेक यू आणि हा इथला वरचा सेक यू कॅन्सल होऊन जातील. जर हे सिम्प्लिफाय केलं तर काय मिळणार, 1 डिवाइड बाय 2 आहे तसं आणि या ठिकाणी वरती काय नाही म्हणजे 1 असणार आहे आणि डिवाइड मध्ये टॅन आहे तर 1 डिवाइड बाय टॅन म्हणजेच आपल्याला काय मिळतं कॉट यू. बघा हे झाली अशी आपली पहिल्या फॉर्म्युल्यावरून मिळालेली व्हॅल्यू. आता याच व्हॅल्यूला आपण काय लिहितो, हे वाला जर आपलं सेकंड फंक्शन, मग या ठिकाणी तर आपण असं घेणार की जी ऑफ यू इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 आणि हे असणार आहे पुढं कॉट यू. मग अशी ही झाली आपली सेकंड व्हॅल्यू. आता या सेकंड व्हॅल्यूला आपण सेकंड फॉर्म्युल्यामध्ये इल्युर्स थेरमचा जो दुसरा फॉर्म्युला आहे त्यामध्ये यूज करतो. तो फॉर्म्युला काय आहे, तो आहे एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू
जी ऑफ यू ब्रॅकेटमध्ये जी डॅश यू मायनस वन, बरोबर. आता जर या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट केली, म्हणजेच या ठिकाणी जी ऑफ यू, तर या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे 1/2 कॉट यू. त्याच इथं आपण घेणार जी ऑफ यूच्या जागी 1/2 इंटू कॉट यू ब्रॅकेटमध्ये जी डॅश यू, म्हणजे आता या जी ऑफ यूचं डेरिव्हेटिव्ह आहे. तर 1/2 कॉट यूचं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार? तर हे 1/2 कॉन्स्टंट आहेत, ते आहे तसे येतील. कॉट यूचं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं? मायनस कोसेक स्क्वेअर यू, बरोबर. आणि पुढचं -1 आहे तसंच. आता जर आपण हे सिम्प्लिफाय केलं तर काय मिळून जाईल? हे वालं हे वालं 1/2 कॉट यू आहे तसं मिळणार ब्रॅकेटमध्ये. आता इथला जो डिव्हाइड मधला 2 आहे, हा -1/2 मधला डिव्हाइड मधला 2, तो इथं क्रॉसमध्ये या 1 ला मल्टिप्लाय होऊन जाईल. तर काय मिळून जाईल? हे वालं पहिलं -1 इंटू कोसेक स्क्वेअर यू. तर काय मिळणार हे? 1 ने जर कोसेकला मल्टिप्लाय केलं तर तेच मिळणार आहे. म्हणजे मायनस साइन आहे तसं आणि पुढे हे मिळून जाईल कोसेक स्क्वेअर यू आणि डिव्हाइड मधला 2 इथल्या 1 ला मल्टिप्लाय होऊन जाईल क्रॉसमध्ये. तर -2 आणि टोटल डिव्हाइड बाय 2 हे असं मिळते. आता या ठिकाणी बघा ब्रॅकेटमधून 2 टर्म आपल्याला बाहेर घेता येतात कॉमन. सगळ्यात पहिलं म्हणजे हे दोन्ही पण याचं मायनस, कोसेक स्क्वेअर यूचं मायनस आणि या 2 चं मायनस. दोन्हीही मायनस कॉमन निघतायत आणि इथला डिव्हाइड मधला 2 जो आहे कॉन्स्टंट, तो सुद्धा या ठिकाणी या बाहेर जो पहिल्यापासून 2 आहे डिव्हाइड मधला 1/2 त्याला मल्टिप्लाय होऊन जाईल. तर मायनस कॉमन घेतलं 1/, हे 2 इंटू 2 मिळालं 4. हे कॉट यू आहे तसं ब्रॅकेटमध्ये. आता या दोन्हींचं पण मायनस साइन निघून गेलेलं आहे. तर या ठिकाणी फक्त ह्या व्हॅल्यू प्लसमध्ये राहतील. तर प्लस कोसेक स्क्वेअर यू आणि +2. आता सगळ्यात शेवटी आपल्याला काय करता येईल? या कोसेकचा बघा आता जो ट्रिगोनोमेट्रीचे जे आपले 3 बेसिक फॉर्म्युले आहेत, त्यामधला कॉटचा आणि कोसेकचा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. तो फॉर्म्युला काय आहे? तो समजा मी या ठिकाणी लिहितो, की 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा असा हा फॉर्म्युला आहे, बरोबर. आता या ठिकाणी जर फक्त आपण या थिटाला जर यू ने रिप्लेस केलं तर काय मिळणार? 1 प्लस कॉट स्क्वेअर यू इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर यू. मग आता ह्या ब्रॅकेट मधल्या कोसेक स्क्वेअर यू ला आपण 1 प्लस कॉट स्क्वेअर यू ने रिप्लेस करूयात. तर काय मिळून जाईल? -1/4 कॉट यू ब्रॅकेटमध्ये कोसेक स्क्वेअर यू च्या ऐवजी मिळालं 1 प्लस कॉट स्क्वेअर यू आणि हे +2 आहे तसं. आता सगळ्यात शेवटी काय करायचं फक्त आपल्याला ब्रॅकेटमधल्या या 1 आणि या 2 ची ॲडिशन. तर हे मिळते -1/4 कॉट यू ब्रॅकेटमध्ये 1 + 2 तर हे मिळालं 3 आणि प्लस कॉट स्क्वेअर यू आहे तसं. बघा हे झालं आपलं याचं फायनल सोल्युशन.